आजच्या या ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाणाला येण्याचा योग आला. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ तथा स्त्री मुक्तीच्या पहिल्या लेखिका ताराबाई शिंदे तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आजच्या या मराठी भाषेपुढील आव्हाने या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर किंवा वाघ सर, डॉक्टर सिद्धेश्वर नवलाखे सर, प्राध्यापिका डॉक्टर मनीषा राऊत, प्रशांत आमचे मित्र प्रशांत सोनोने आणि सूत्रसंचालक पंजाबराव गायकवाड आणि आदरणीय की ज्यांची कथा मी कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा अकोल्याच्या एका संमेलनात ऐकली होती, अशा आमच्या आदरणीय मराठी मातीतल्या वऱ्हाडी बोलीतल्या लेखिका सन्माननीय प्रतिमा इंगोले आणि उपस्थित सर्व माझे सगळे वाचक आणि सुज्ञ नागरिक बंधू भगिनी, मराठी भाषेपुढील आव्हाने हा विषय आपल्याला घेताना मला एक प्रकर्षाने बाब जाणवते, तो म्हणजे तथागत गौतम बुद्धाचा धम्म. आता तुम्ही म्हणाल मराठी भाषेचा आणि तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा काय संबंध आहे? हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तथागत गौतम बुद्धाचा धम्म पाली भाषेतून आलेला आहे आणि पाली भाषा ही बोली भाषा आहे. ज्या बोली भाषेतून तथागत गौतम बुद्धाने बुद्ध धम्म सांगितला, तो बोली भाषेतला धम्म आज जगभर पसरलेला आहे. तुम्ही कोरियामध्ये जा, इंडोनेशियामध्ये जा किंवा चीनमध्ये जा, जपानमध्ये जा, इतर अनेक देशांमध्ये जा, पाश्चिमात्य देशामध्ये जा, अमेरिकेत जा, युरोपमध्ये जा, कुठेही जा, आजही बुद्ध धर्माची सगळी वंदना, सगळा धम्म पाली भाषेतूनच पठण केला जातो, सांगितला जातो. बोली भाषेला किती महत्व आहे. आणि आपली मायबोली मराठी, ज्या मायबोली मराठीने संपूर्ण भारतवर्षाला हा धरून सोडलेला आहे. छत्रपती शिवाजी राजे यांनी दिल्लीला सुद्धा धाम फोडलेला आहे. अशी मराठी बोली, मराठी भाषा, मराठी बाणा, मराठी संस्कृती आणि मराठी माती, की ज्या मराठी मातीचं अट्रॅक्शन संपूर्ण भारतभरातल्या सगळ्या राज्यातील भाषिकांना आहे. भारतातल्या सगळे भाषिक लोक मुंबईला येण्यासाठी, मराठी माती देण्यासाठी, महाराष्ट्रात येण्यासाठी जीवाचं पाणी करतात की नाही, मी महाराष्ट्रात गेलो पाहिजे. कारण काय की महाराष्ट्राची जी भूमी आहे, महाराष्ट्राचा जो बाणा आहे, महाराष्ट्राची जी माती आहे, त्याच्यामध्ये जी शोषितता आहे, त्याच्यामध्ये जे उदात्तपणा आहे, त्याच्यामध्ये जे पुरोगामित्व आहे, त्याच्यामध्ये जे काही सगळ्यांना पोषण करून देण्याची ताकद आहे, ही आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी, आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ही उभी केली आहे. म्हणून मला कधी कधी मारवाडी समाजाचा पण हेवा वाटतो. तुम्ही बघा, असं म्हटलं जाते, जहाना गया रेलगाडी, जहाना गई रेलगाडी, वहा गया मारवाडी. हे मारवाडी हा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गाव खेड्यात आहे. पण एक लक्षात ठेवा, तो ज्या गावात गेला असेल, तामिळनाडूत गेला असेल, आसाममध्ये गेला असेल, कर्नाटकमध्ये गेला असेल, तो तिथली भाषा शिकतो, पण घरात मात्र मारवाडी भाषा. मायबोलीचा काय आलं? किती अभिमान, किती स्वाभिमान, स्वतःबद्दल किती गर्व, ती मारवाडी भाषा नाही सोडत. कारण त्याची ती मायबोली आहे, माय माती आहे. पण आपण माणूस, मराठी माणूस इतका शोषित आहे, इतका दयनीय राहतो, तो हिंदी भाषकाच्या दुकानात गेला की हिंदीतच बोलेल. काही गरज आहे का हिंदीत बोलायची? अरे तो मारवाडी असेल, हिंदी भाषिक असेल, पंजाबी असेल, सिंधी असेल, आणखी कोणता भाषिक दुकानदार असेल, महाराष्ट्रात राहतो, त्याला मराठी समजते ना, त्या धंद्यासाठी त्याने शिकली ती भाषा बोलायला. पण नाही बोलत, आपण गेलो की हिंदीच बोलून टाक. हे याचं मारक आपण. म्हणून तथागत गौतम बुद्धाचं दुसरं एक श्लोक, दुसरं एक वाक्य मला आठवते की आत्मदीप भव, स्वयंदीप भव. अरे स्वतःचा उजेड स्वतः वाना, स्वतःची भाषा स्वतः वाचवा ना. पण नाही, आमचे मित्र सरांनी म्हटलं की आपल्याला न्यूनगंड वाटतो. बरोबर आहे, म्हणजे आपण आपल्याच बद्दल न्यूनगंड का ठेवली, आपणच आपल्याबद्दल
स्वतःच्या बद्दल आपल्या मनामध्ये जर संकोच ठेवला तर भाषा वाढेल कशी? तर भाषा वाढण्यासाठी स्वतःला आत्मविश्वासाने पुढे जाणं गरजेचं आहे. आणि जिथे जाऊ तिथे मराठी बोला. महाराष्ट्रात तर बोला, महाराष्ट्राच्या पलीकडे तुम्ही कुठं गेलं तर तिथे मराठी बोलण्याचा प्रयत्न करा. मिळतात ना लोक ते, नाही समजलं तर बोला त्या भाषेमध्ये. कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे की तुम्ही परभाषेला दासी म्हणून ठेवा आणि मराठीला राणी म्हणून ठेवा. परभाषेला आपण आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिलंच पाहिजे. कारण जगाशी आता हे जे जागतिकीकरण आहे, या जगाशी जुळताना आपण परभाषा शिकलीच पाहिजे. त्याचबरोबर आपली मायबोली, आपली वऱ्हाडी, आपली बोली ही आपण विसरलं नाही पाहिजे. त्याचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. प्रत्येकाने एक छोटासा प्रयत्न ठेवला पाहिजे. एक मला गोष्ट आठवते, प्रतिमाताई, एक गोष्ट आठवते की एक जंगलाला वनवा पेटला होता जंगलामध्ये, आणि त्या वनामध्ये अख्खा जंगल जळत चालला होता. त्या जंगलामध्ये असणारे जे काही झाडं आहेत, प्राणी आहे, पक्षी आहे, जीव जंतू सगळे मरत चालले होते. आणि एक चिमणी मात्र त्या वनव्याच्या थोडी बाहेर होती. आणि तिला असं वाटलं आता माझ्या डोळ्यासमोर हा वनवा पेटतोय, मी काहीतरी केलं पाहिजे आहे ना. तर ती नदीजवळ जात होती, तिथलं चिमणीच्या चोचीमध्ये पाणी आणत होते आणि ते वनवा भिजवत होते. बाकीचे पक्षी पाहत हसत तिच्याकडे, अगं काय करते तुझ्या चिमणीच्या चोचीनं पुढे वनवा भिजणार आहे? म्हणजे वनवा भिजणार नाही. पण पुढे इतिहासामध्ये जर कोणी असं विचारलं की असा वनवा पेटताना, जंगल सगळं नष्ट होत असताना, जीवजंतू नष्ट होत असताना पेटून नुसतं चित पाहणारे, नुसतं बघणारे यांची यादी होईल आणि तो वनवा भिजवणाऱ्यांची यादी होईल. तर त्याच्यामध्ये वनवा भिजवणाऱ्यामध्ये पण माझं नाव सामील होईल. हा जो जागतिकीकरणाचा रेटा आहे, इंग्रजीकरणाचा रेटा आहे, हिंदीकरणाचा जो रेटा आहे, तो रेटा थोपवून टाकायचा असेल, थोपवायचा असेल तर आपल्याला आपली मायबोलीचा स्वाभिमान, अभिमान, सन्मान आपणच केलं पाहिजे. हा सन्मान करण्याचं काम आपण स्वतःने केलं पाहिजे. एक माझा छोटासा मी पण प्रयत्न केला. मी बालभारती सदस्य आहे, आपण पण बालभारती सदस्य होतात. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मी सदस्य आहे. आणि गंमत अशी आहे की 11वी मध्ये 10वी झाल्यानंतर जेव्हा 11वी मध्ये मराठी विषय घ्यायचा विषय येतो, ते विद्यार्थी मराठी विषय सोडतात. त्यात मराठीत मार्क्स मिळत नाही आहे ना. संस्कृतमध्ये मिळतात, हिंदीमध्ये मिळतात, आउट ऑफ मिळतात. छोटी गोष्ट आहे, पण मी पण त्या चिमणीसारखा प्रयत्न केला होता. तर मग मराठी भाषेला मार्क आपणच, आणि 10वी मध्ये मराठीमध्ये मार्क पूर्णपैकी पूर्ण मिळतच नाही. मला सांगा कोणी आहे का? म्हणजे मराठी भाषेमध्ये 10वी मध्ये एकाही विद्यार्थ्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळण्याचा मला तरी माझ्या 40 वर्षाच्या शिक्षक पेशामध्ये कधी अनुभव आलेला नाही. का बरं? अरे आमचीच मायबोली, आमचीच भाषा, आम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळत नाही. संस्कृतमध्ये मिळतात, हिंदीमध्ये मिळतात, इंग्रजीमध्ये मिळतात, मराठीत नाही मिळत. हे आमच्या शिक्षकांनीच आम्ही धारणा ठेवलेली आहे की नाही शुद्धलेखनात मार्क कापायचे. योगायोगाने असं झालं की जेव्हा मागच्या वर्षी 10वीचा पेपर सेटिंगचं काम रत्नागिरीला होतं, आणि त्या पेपर सेटरला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मला दिली होती SSC बोर्डाने, पुणे बोर्डाने. मी तिथे गेलो आणि त्या सगळ्या पेपर सेटरला सांगितलं की हे बघा, विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क न मिळण्यामध्ये किंवा आउट ऑफ मार्काच्या जवळपास न जाण्यामध्ये, किंवा विद्यार्थी मराठी विषय घेत नाही, मार्क पडत नाही, याला कारणीभूत आपणच आहोत. एकदा मी SSC बोर्डात विचारलं होतं सेक्रेटरीला, म्हणलं साहेब हे असं कसं मार्क का नाही मिळत? ते सेक्रेटरी मला काय म्हणत होते, सर SSC बोर्डवाले, पण पेपर काढणारे कोण आहे? म्हणून आम्ही शिक्षक. तपासणारे कोण आहे? आम्ही शिक्षक. क्रॉस चेकिंग कोण आहे? आम्ही शिक्षक. मग तुम्ही मॉडरेटर, तुम्ही चीफ मॉडरेटर, तुम्ही पेपर सेटर, तुम्ही चेकर, तुम्ही मार्क देत का नाही? आणि बोर्डवाले काय करू? तुम्ही सांगा ना गेला आउट ऑफ दिलं म्हणून सगळ्यांनी, तुम्ही ठरवा. मग ही गोष्ट मी सगळ्या पेपर सेटरला सांगितली आणि त्याला सांगितलं इतका सोपा पेपर काढा, इतका सोपा पेपर काढा की विद्यार्थी खुश झाला पाहिजे,
शिक्षक खुश झाले पाहिजेत आणि पालकही खुश झाले पाहिजेत आणि समाजाने मराठी विषय घेण्याकडे आपण पाऊल उचलू. त्या सगळ्या पेपर फेडरला माझं मत पटलं आणि त्यांनी इतका सोबत पेपर काढला यावर्षी सगळं की सगळे विद्यार्थी खुश आहेत, पालक खुश आहेत आणि यशस्वी बोर्ड पण खुश आहे. त्यांनी पण कौतुक केला. तर असा आपण चिमणीच्या चोचीचा प्रयत्न आपली माय बोली वाचवण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. एक आणखीन एक गंमत मला सांगावंसं वाटतं, एक प्रसंग सांगावंसं वाटतं. एकदा मी चंद्रगीला गेलो. माझा भाऊ होता, आमचा अजय शिरसाट आमचा पुतण्या. त्यांनी मला तुमच्या बुलढाणेकरांच्या भेटीचा योग जुळून आणला आणि खूप आनंद वाटला. गर्दे वाचनालय म्हटलं की मला फार आनंद होतो आणि बुलढाणा म्हटलं तर त्याच्यापेक्षा आनंद होतो. कारण त्या ठिकाणी प्रशांत सोनवणे आहे, सुरेश साबळे आहे आमचे मित्र, रवींद्र इगळे चावरेकर आहे, रमेश इगळे चावरेकर आहे, बरीचशी मित्रमंडळी आहे त्या ठिकाणी. आणि चळवळीचं गाव, सांस्कृतिक केंद्र असलेलं गाव आहे. हे खूप आवडतं त्यांना, बोले त्यांना आवडते तसं मला पण बुलढाणा खूप आवडते मनापासून. तर मी चेन्नईला गेलो. मला एक सवय आहे, एखाद्या कोणत्याही गावात गेलो असेल तर मी पायी त्या गावामध्ये फेरफटका मारतो, विशेषतः जुन्या गावामध्ये. आजही मी बुलढाण्याला बस स्टँडवर उतरतो, पायी आलो कर्ज वाचता मुद्दाम आलो पायी. तुम्ही सहज एका तिथे चेन्नईमध्ये तुम्हाला एकही बोर्ड हिंदीमध्ये पण दिसणार नाही, फक्त बँकांचे बोर्ड दिसतात. एकही बोर्ड हिंदीमध्ये दिसणार नाही, फक्त बँक किंवा सरकारी कार्यालय असेल ते त्यांच्या भाषेमध्ये, तमिळ भाषेमध्ये. इतका स्वाभिमान त्यांना. त्यांचं कुठं काम वाटलं, उलट ते पुढे. केरळीय लोक आपल्यापेक्षा पुढे, कर्नाटकी लोक आपल्यापेक्षा पुढे, तेलंगण लोक आपल्यापेक्षा पुढे. आपल्यापेक्षा जास्त ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेले आहे साऊथमध्ये, लक्षात ठेवा. मी त्या चेन्नईला गेलो, मार्केटमध्ये गेलो. गेल्यानंतर दुकानदाराशी बोलायचं मी हिंदी, जे चांगले दुकानदार होते तिथले, मारवाडी असेल किंवा आणखी कोणी, त्यांना थोडंफार इंग्लिश समजायचं. पण एक रस्त्यावरचा केळीवाला होता, त्याच्याशी मी हिंदीत बोललो, त्याला समजलं नाही. इंग्लिश बोललो, त्याला समजलं नाही. मग मी काय बोललो ते त्याला कळलं ना, तो काय बोलले ते मला कळलं. शेवटी त्याला मला म्हणे पो. एकदा असंच चेन्नईतच एका स्लम एरियात गेलो, तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसला. खूप आनंद. मराठी माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेन्नईमध्ये, तिथल्या लोकांना पो म्हणणार आहे. भाषेचा अडचण आला का नाही, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब पोहोचलेच. मग मी एका दुकानदाराला विचारलं की पुतळा कोणी बसवलेला आहे, मला त्याची भेट घ्यायची. तो एका तो मारवाडी होता, तो त्याला हिंदी समजत होती. मग त्यांनी एक तिथला तमिळ पोरगा माझ्या सोबत दिला. तुम्ही जा म्हणे. जय भीम प्रकाश नावाचा एक माणूस आहे म्हणे, त्याने हा पुतळा बसवलेला आहे. सकाळची वेळ होती, मॉर्निंग वॉकला निघालो होतो आणि त्याच्या घरी गेलो मी, गल्ली बोडातून. तर तिथं त्याच्या दरवाज्यात गेलो तर 2 फोटो लावलेले होते, मदर तेरेसाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी गेलो, आतमध्ये बसलो, त्याच्याशी हिंदीत बोललो, त्याला कळलं नाही. इंग्लिश बोललो, त्याला कळलं नाही. मी बोलो काय ते त्याला कळेना, तो बोले काय ते मला कळेना. शेवटी त्याने मला हो म्हटलं. पाणी पण नाही पाजलं. मला आनंद याचा वाटला, पाणी जरी पाजलं नाही तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठी माणसाचा फोटो त्याच्या घरामध्ये लावला होता. दिमागदार. ही अशा मराठी माणसाच्या कर्तृत्वावर आपल्याला अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, तरच आपली मराठी भाषा टिकेल. आणि मराठी भाषा टिकण्यासाठी आपण सगळेच जबाबदार नागरिक आहोत. आणि जबाबदार नागरिकांनी, मी आता आणखी बोलू इच्छित नाही कारण बाकीच्या वक्त्यांना बोलायचं, माझ्याकडे भरपूर साठा आहे बोलायचा. मी मराठीचा शिक्षक आहे आणि मराठी विषयासाठी खूप वर्ष मी काम केलं. तर मला आयोजकांनी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी मला बोलवलं, बुलढाणेकरांनी पण मला बोलवलं. त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि मंचावरील सगळे आमचे सहकारी या सगळ्यांचा सहवास लाभला त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आपण मराठी संस्कृती, मराठी सन्मान, मराठी माती आणि मराठी बाणा कायम ठेवावा आणि यापुढे स्वतः आत्मसंकल्प करावा की मराठीच बोलेल, मराठीचा सन्मान करेल आणि मराठीच वागेल आणि मराठी बाणा कायम ठेवेल.